बालभारती इयत्ता तिसरी. धडा बाल शिकारी. आपल्या देशातील ही कथा आहे आसाम जवळच्या नागभूमीत घडलेली एका छोट्या मुलाची. त्याचे नाव आहे वंगथम पांचा. वंगथम पांचाचे गाव सोनारी, एक लहानसे खेडे. भोवताली दाट जंगल, किर्र झाडीने वेढलेले. अशा जंगलात वंगथम एकटाच फिरे. त्याला भीती कशी ती ठाऊकच नव्हती. तो खांद्यावर बंदूक टाकी आणि जंगलात फिरायला निघे. जंगलातून फिरत राहायचे हाच त्याचा छंद. डोंगर दऱ्या पायाखाली तुडवताना तो तहानभूक विसरत असे. तसा तो वयानेही फारसा मोठा नव्हता. त्याचे वय होते केवळ 14 वर्षाचे. एके दिवशी तो असाच फिरत होता. किर्र झाडीतून वाट काढत मजेने चालला होता. संध्याकाळ होत आली होती. त्या घनदाट जंगलात अंधार दाटू लागला होता. वंगथम जंगलाच्या बाहेर पडला. तोच अचानक समोर एक वाघीण दत्त म्हणून उभी. बापरे, केवढे मोठे ते जनावर! केवढा अकराळ विक्राळ व भेसूर जबडा! फुललेल्या कोळशासारखे लाल भडक डोळे! नुसते लांबूनच पाहून अंगाला दरदरून घाम फुटावा. पण वंगथम मात्र घाबरला नाही. सावध होऊन तो पवित्र्यात उभा राहिला. बंदूक सज्ज होतीच. वाघिणीची व वंगथमची नजरानजर झाली. मात्र वाघिणीने त्याच्यावर एकदम झेप घेतली. वंगथम सावध होताच. विजेच्या चपळाईने त्याने वाघिणीची झेप चुकवली. वाघीण चवताळली. तिने गगनभेदी डरकाळी फोडली. सारे जंगल दणाणून गेले. इतक्यात वंगथमने अचूक नेम धरला आणि ठो 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 लागोपाठ 2-3 गोळ्या झाडल्या. कानाचे पडदे फाटून टाकणारा आवाज निघाला. सुसूक करीत निघालेल्या गोळ्या वाघिणीच्या वर्मी बसल्या. भेसूर किंकाळी फोडीत वाघीण क्षणार्धात जमिनीवर कोसळली. तिच्या त्या करुण किंकाळीने सारे जंगल दणाणून गेले. जंगलातील पशूंचा भीतीने थरकाप उडाला. ते सैरावैरा धावू लागले. झाडावरचे असंख्य पक्षी फडफड असा पंखाचा आवाज करीत आकाशात उडू लागले. वंगथमने वाघिणीकडे पाहिले. ती निपचित पडलेली त्याला दिसली. तो तिच्याजवळ गेला. हातातील बंदूक अभिमानाने त्याने खांद्यावर धरली. एक पाय वाघिणीच्या अंगावर रोवून तो मोठ्या ऐटीत उभा राहिला. वाघिणीच्या शिकारीची बातमी गावात पसरली. सारे सोनारी खेडे त्या जंगलाकडे धावले. त्या मेलेल्या वाघिणीच्या भोवती खूप गर्दी जमली. अबब, केवढे मोठे धूळ! वाव, 1.5 वाव लांब! जोतू आश्चर्याने तोंडात बोटे घालू लागला. गावकऱ्याने मग वाजत गाजत ती वाघीण गावात आणली. त्यांना हायसे वाटले. गेले काही दिवस या वाघिणीने त्यांना सळो की पळो करून सोडले होते. 7-8 माणसांचे बळी तिने घेतले होते. गावकऱ्यांनी तिला मारण्याचा पूर्वी अनेक वेळा प्रयत्न केला होता, पण व्यर्थ. आज मात्र वंगथमला ती चुकू शकली नाही. बाल शिकारी वंगथमने तिच्यावर मात केली. जे साऱ्या गावाला करता आले नाही ते या छोट्या वंगथमने करून दाखवले. केवढा पराक्रम, केवढे हे शौर्य! शूर वंगथमचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले. त्याचा गौरव केला. शाबाश वंगथम, शाबाश, असे सर्व गावकरी म्हणाले. वंगथमच्या शौर्याची ही कथा दिल्लीसही पोचली. ती भारताच्या पंतप्रधानाच्या कानावर गेली. त्यांनी वंगथमला दिल्लीला बोलवले. त्याची पाठ थोपाटली. त्याच्या या शौर्याबद्दल त्याला राष्ट्रीय पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला. धन्यवाद.